काहीतरी 600 झालं. 600 झालं, तर माझ्या बॉडीला ती सवय झालेली. शुगर जास्त असायची सवय झालेली. मग मी परत डॉक्टरकडे गेली आणि बघितलं तर त्यांनी मला आता काहीतरी 1.5 का 2 महिन्या अगोदर त्यांनी इन्सुलिन चालू केली. 18 पॉइंट इन्सुलिन चालू केली आणि काहीतरी 8 ते 9 गोळ्या दिले. सकाळी 2, दुपारी 2, संध्याकाळी 4 असे माझे गोळ्या चालू आहेत. मग त्याच्यानंतर मला मी हेमांगीला बोलली, की "बघ शुगर." तिने एक दिवस अचानक फोन केला. तर मी म्हणलं, "शुगर असं-असं झालंय गं, परत 600 झाले." आणि मी कंपनीमध्ये पण सगळ्यांना बोलून ठेवलेलं, की शुगर माझं जास्त झालं, मला चक्कर येते आणि शुगर लो झाला तरी चक्कर येते. का म्हणजे इन्सुलिन चालू झालं त्याच्यानंतर माझं शुगर लो व्हायला लागलं. लो व्हायला लागलं, तर मला चक्कर सारखी यायला लागली. मग ती मला बोलली, "एकदा सरिताताई हे ट्राय कर. ट्राय करायला काही हरकत नाहीये. एकदा ट्राय कर." मी म्हटलं, "ठीक आहे." हे ऐकत जा. म्हणजे तिने पहिलं मला फ्युएलबद्दल काहीच सांगितलं नाही. ती फक्त बोलली, "सकाळी लिंक ओपन कर आणि ऐकत जा. फक्त ऐकत जा." मी म्हटलं, "ठीक आहे, ऐकते." का म्हणजे मी जेव्हा हे हे चालू होतं सकाळचं मॉर्निंग सेशन, तेव्हा मी प्रवासात असते. इकडनं जॉबला जाताना मग हेडफोन ठेवून मी ऐकायला लागली. ऐकायला लागली तेव्हा मला थोडंसं असं बरं वाटलं, की सगळ्यांचा मला एक्सपिरियन्स कळायला लागलं. तेव्हा मला वाटलं, की हां, होऊ शकतो, होऊ शकतो. मग त्याच्यानंतर ती मला बोलली, की "तू योगा करत जा." मग मी सकाळी उठायची सवय नाही. का म्हणजे एवढा थकवा म्हणजे सकाळी उठून कामाला जायचं, फक्त कामाला जायचं म्हणून मी फ्रेश राहायचे. नाहीतर मला सकाळी उठल्यावर पण आणि संध्याकाळी घरी आल्यावर पण मला अंगात जीव नसायचा आणि माझे दोन्ही पाय असे सुजलेले होते. सुजलेले होते म्हणजे मला वाटलं ते मी एकदा पाय असं लचकलेला म्हणून सुजले. पण नंतर मला कळालं, की ते शुगरमुळे सुजते आणि दोन्ही पाय माझे सुन्न असायचे. मी म्हणजे कुठे पण अशी पडायची सुन्न म्हणजे चालायला मला व्हायचं नाही. आणि माझं म्हणजे डेली रुटीन पण माझं बरोबर नव्हतं. त्याच्यानंतर मी ओके तू बोलते म्हणून मी करते. मग मी सकाळी योगा सेशनला जॉइन झाली. त्याच्यानंतर मी फ्यूल इंटेक करायला लागली. फ्यूल इंटेक केला काहीतरी 2 का 3 दिवसामध्ये मला